श्री श्री सद्गुरू गजानन माऊली, माझे सद्गुरू श्री गजानन महाराज, श्रींचा उपदेश, श्रींचे मार्गदर्शन, श्रींच्या लीलेचे वर्णन, श्री गजानन विजय ग्रंथाचा अर्थ आणि श्रींची आध्यात्मिक शाळा, श्री भक्तांसाठी भक्तांद्वारे अपूर्व प्रसाद, श्री गजानन प्रसाद, श्रींचे भक्त दिलीप सावरकर. तमेव माता पिता तमेव, तमेव बंधू सखा तमेव, तमेव विद्या द्रविण तमेव, तमेव सर्व मम देव देव. अध्याय दुसरा. श्रींनी शिष्य करून घेतले. दुःखाचे धागे सुखाकरताच येत असतात, परंतु ज्या वेळेला दुःख भोगत असतो तेव्हा ते असाध्य होऊन आपण भगवंताचा धावा करतो, त्याला पूर्ण शरण जातो. जो जे सांगेल ते आपण करतो. म्हणतात ना, मरता क्या नाही करता. शारीरिक दुःख, मानसिक दुःख व आर्थिक दुःख झाले तरी सर्वात पहिला प्रहार मनावर होतो आणि चंचल मनाला तीव्र झटका बसतो. ते हडवडते, गांगरून जाते आणि परमेश्वराचा धावा करते. थोडेफार माझ्या बाबतीत असेच झाले. जीवनात लग्न हे जीवन परिवर्तनाची एक प्रक्रिया असते. सर्वांचे लग्न होतात तसे माझे देखील लग्न झाले. पत्नी घरी आली. आनंदाचे काही दिवस गेले व एके दिवशी कानात आवाज सुरू झाले म्हणून डॉक्टरला दाखवायला गेलो. त्यांनी कानात काय गेले असेल म्हणून कानात पिचकारी मारली. त्यानंतर घरी आलो व झोपलो. रात्री लघवी करता उठलो तेव्हा असे वाटले की मी उठू शकत नाही. संपूर्ण भिंते फिरते आहे असे मला जाणवले. मी चक्रावलो, घाबरलो आणि बाबांना आवाज दिला. त्यांनी परत डॉक्टरकडे फोन केला, परंतु डॉक्टर आले नाही. फार वाईट वाटले, परंतु डॉक्टरचे मी काय बिघडविणार. दुसऱ्या डॉक्टरकडे दाखविले. त्यांनी औषधोपचार केला, परंतु आराम पडत नव्हता. अनेक डॉक्टरकडे वर्षभर चक्रा मारल्या. बँकेतून केव्हाही घरी येणे व्हायचे. तसाच एक दिवस दुपारी 1ला घरी आलो. बरे वाटत नव्हते, कारण समजत नव्हते. घटकेत बरे तर घटकेत तब्येत खराब. घरी तर आलो, परंतु करमत नव्हते. स्वस्थ बसून राहिलो तेव्हा माझी छोटी बहीण आशा ही मला म्हणाली, गजानन महाराजांची पोथी वाच. आणि मी 2 वाजताचे सुमारास देवाजवळ पोथी वाचायला बसलो. संध्याकाळी 8 वाजता पोथी आटोपली आणि पोथी देवाजवळच ठेवली. काकू घरी आल्या. त्यांनी विचारले, पोथी वाचली, मग नैवेद्य वगैरे? मला ते सर्व माहिती नव्हते. तिने सांगितले, अरे पारायण केल्यावर नैवेद्य दाखवायचा असतो. आता रात्र झाल्यामुळे आम्ही त्या दिवशी नैवेद्य दाखविला नाही, परंतु दुसऱ्या दिवशी झुणका भाकर यांचा नैवेद्य दाखविला. आरती सुरू होती आणि माझे लक्ष भाकरीकडे गेले. बघतो तर भाकरीच्या मध्यभागी ओम दिसला. आरती संपल्याबरोबर मी सर्वांना तो ओम दाखविला. सर्वांनी तो बघितला व आम्ही सर्वांनी मिळून भाकरीचा प्रसाद घेतला. पहिल्याच पारायणात श्रींनी मला प्रसाद दिला. ओंकारमय भाकर मी प्रसाद म्हणून खाल्ली. हा दिव्य प्रसाद मिळाल्यावर माझी उत्सुकता वाढली आणि परत मला पारायण करण्याची इच्छा झाली. दुसरे पारायण काही दिवसांनी केले. दुसरे पारायण करीत असताना पोथीतून अंगारा निघाला. माझे शंकाखोर मन अंगारा कोठून आला हे शोध घेत होते. आजूबाजूला पाहिले तर तसे काही दिसत नव्हते. बरे, उदबत्तीचा उडाला असे म्हटले तर पोथीच्या मध्यभागी पाने ज्या ठिकाणी एकामेकाला चिटकून असतात त्या ठिकाणी अंगारा जाणे शक्यच नव्हते. आणि मग मला वाटले की श्रींनी आपल्याकरिता विभूती दिली आहे. त्या विभूतीचे देखील मी सेवन केले आणि परत माझी उत्सुकता ताणल्या गेली. माझ्याकरिता हे सर्व चमत्कारच होते. अगाध लीला गजाननाची आहे हे मला कळत देखील नव्हते, परंतु चमत्कारामुळे मी पूर्ण भारावल्या गेलो. आणि आपण पारायण केले की काहीतरी होते म्हणून परत काही दिवसांनी तिसरे पारायण केले. तिसरे पारायण उत्सुकतापोटी केलेले, चमत्काराला आकर्षित होऊन केलेले, गजाननावर श्रद्धा होती म्हणून केलेले नव्हते. तिसरे पारायण केले त्याच दिवशी नैवेद्य दाखविला. भाकरीकडे पाहिलं, परंतु त्यावर ओम नव्हता. पोथीत अंगारा तोही नव्हता. वाटले आज काही चमत्कार नाही. रात्री झोपी गेलो आणि पहाटे स्वप्न पडले. श्री स्वतः स्वप्नात आले. त्यांची वेशभूषा बंगाली शर्ट, मद्रासी लोक घालतात तसे धोतर, डोक्यावर फेटा व हातात मुद्रुंग. त्यांनी मी जसे म्हणतो तसे म्हणायला सांगितले. मी त्यांच्या मागून म्हणत गेलो. तो मंत्र स्वप्न तुटेपर्यंत मी म्हणालो. संगीत, मुद्रुंग आणि मंत्र श्रींच्या मुखातून मी ऐकले आणि त्यांनी मला शिष्य करून घेतले. ते माझे सद्गुरू झाले. त्यानंतर मी शेगावी गेलो. शेगावला सर्व औषधे महाराजांच्या डब्यात टाकली आणि मी बरा झालो. त्यानंतर मी अधूनमधून पारायण करायचो, परंतु नंतर चमत्कार तसे काही झाले नाही. प्रगट दिन व ऋषीपंचमीला मी नियमित पारायण करतो, परंतु कोणतेही मागणे न मागता मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो की पहिल्या 3 पारायणात मला श्रींनी प्रसाद, अंगारा व मंत्र दिला व स्वतः मला शिष्य करून घेतले. मला गुरु शोधावा लागला नाही. गुरु शोधावा लागत नाही, तो भेटतो म्हणतात
तसेच माझ्या बाबतीत झाले. बोला श्री गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी श्री समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते.